संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्या प्रकरणावरून राजकारण अद्यापही तापलेलं आहे। एकीकडे या प्रकरणी हल्लेखोर दीपक काटेसह दोघांना अटक झाली आहे, तर दुसरीकडे याच दीपक काटेच्या मुद्द्यावरून सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार राडा बघायला मिळाला। बघूयात सोलापुरात नेमकं काय घडलं। यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पोलीसच्या गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत असा राडा झाला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी जन्मेजय राजे भोसलेंसह अमोल राजे भोसले या बैठकीला हजर होते। मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानं अमोल राजे भोसलेंविरोधात वक्तव्य केलं। प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या दीपक काटेच्या कानात अमोल राजे भोसले काय बोलले असा सवाल केल्यानं वाद उफाळला। यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पोलीसच्या गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता। हा माझा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न आहे। सर्व काही सुरळीत चालू होतं। त्यावेळेला एक पंढरपूरच्या वकिलांनी त्याला माहिती नसल्यामुळं काय तर वेगळं बोलल्यामुळं थोडं गोंधळ उडाला आणि आमच्या मुलांनी माझ्या अमोलराजेंनी त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय, तू हे केला बरोबर केलं नाही, ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं, त्यामुळे थोडं गोंधळ उडाला। दरम्यान प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अखेर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरेला अटक करण्यात आली आहे। याशिवाय या हल्ल्याप्रकरणी आणखी तिघांवर गुन्हा दाखल केल्यानं आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आधी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवत दुर्लक्ष केलं होतं। भाजपा पदाधिकारी असलेल्या दीपक काटेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला। सरकार याच्यात सामील आहे। सरकारचे मंत्र्यांचे फोन येत आहेत अक्कलकोट पोलीस स्टेशनला आणि त्यांच्यावर नॉन अवेलेबल लावा हे सांगितलं जातं, तर ते सुटतीलही, ते काही सुटणार नाही असं नाही। परंतु ज्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला त्याचा इतिहास काय आहे? 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे असणारा माणूस त्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सरचिटणीस करतो। बावनकुळे सांगतात की तो भाजपचा कार्यकर्ता आहे, पण तो भाजपचा विचार नाही। जे प्रवीण गायकवाड आहे त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही, आम्ही कधीच करणार नाही। त्या वृत्तीचे लोक आम्ही नाही। माझ्या फोनचा CDR काढावा किंवा कुठल्या PIला, कुठल्या व्यक्तीला, कुठल्या हवालदाराला, कुठल्या SP ला, कुठल्या CP ला मी फोन केला, खोटारडेपणा सोडला पाहिजे आणि ती आमची वृत्तीच नाही आहे। एखाद्या आरोपीला वाचवण्याकरता आम्ही धडपड करू, आरोपी आहे, कुठल्याही पक्षाचा असो। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली। संभाजीनगरात सकल मराठा समाजानं क्रांती चौकात निदर्शनं केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। जालन्याच्या मराठा क्रांती मोर्चानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। आरोपी दीपक काटेसह त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाची निदर्शने। प्रवीण गायकवाड एक अभ्यासू व्यक्तिमत्व, कायद्याला धरून चालणारं व्यक्तिमत्व, कायद्याची बाजू मांडणारं व्यक्तिमत्व होतं। दादा एवढा अभ्यास ज्या नालायकांनी जो हल्ला केला त्याचाही नसेल, परंतु हा हल्ला लोकशाहीवरचा आहे, हा हल्ला समाजावरचा आहे। त्यामुळे आम्ही सर्व सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने त्या पिलावळीचा, त्या मनुवाद्यांचा, जातीवाद्यांचा आम्ही निषेध करतो। संभाजी ब्रिगेडचे नेते, आता संबंध बहुजनांचे नेते, एखादी संघटना किंवा बहुजन म्हणण्यापेक्षा मानव धर्म जोपासण्यासाठी सतत अविरतपणे कार्य करणारे प्रवीण दादा गायकवाड, त्याचबरोबर आमचे मराठा महासंघाचे विभागीय चिटणीस आतिश गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि या हल्ल्याचे जे आरोपी त्यांच्यावर याआधी सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे
त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. मोकोका सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे. 2 दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला झाला. आता या प्रकरणी प्रवीण गायकवाड उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून प्रवीण गायकवाड काय खुलासे करणार याकडे लक्ष लागलंय. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.